किती 6 लोक आलेत. जय गुरु सर्वांना. मी दिलीप चौसाळकर. आवाज येतोय माझा? हो. हो, येतोय. Yes. जय गुरु. जय गुरु. एक 2-3 मिनिटं वाट बघू आपण. 5-6 लोक आहोत आपण. 5 मध्ये मी एक, म्हणजे 4 असेल. सर्वात छोटी इरा देशपांडे आहे. राजेंद्र कोल्हेकर. तुम्ही SBI ला नम होतात का? हो हो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपली भेट झालेली आहे पूर्वी ना, लांब हो बॅक. हो हा. हो हो. मी आणि औरंगाबाद. श्रीकांत जपे पण दिसले मला. आहेत का आज? कारण त्याच्या मिसेस आज. बोलल्या परवा, म्हणून मग वाटलं ते क्लासमध्ये त्या आल्या होत्या ना, म्हणून म्हणलं हो श्रीकांत का? जेवढे आहे की नाही, असं म्हणजे त्यांना फोन करी म्हणलं, राहून गेलं. नंबर तर श्रीकांतचा आहे पण याच्यामध्ये. आहे नंबर याच्या माझ्याकडे आहे, त्या ऍडमिशनच्या वेळा मिळालेला तो. पण हा त्या दिवशी हा त्याच्या मिसेस होत्या, त्यामुळे म्हणलं काही बोललो नाही मी काही. तुम्ही आता नाही, काय ठीक आहे. US मध्ये आहात का? त्यांच्या मोबाईलवरनं करत असतील त्या. हा. नाही, शक्य आहे. तुम्ही आता US मध्ये आहात काय? हो हो. अमेरिकेत आहात का? मुलीकडे मुलीकडे, हा, हा. मुलीकडे आलाय. हा, तेच तेच. हो. किती दिवस तिकडे? या सेकंड वीक ऑफ मे ला परत येणार. अच्छा, 2 महिने आहात. हो. मी 2015 ते 2018 होतो औरंगाबादला. हो का? आम्ही त्या काळात हा. नव्हतो, म्हणजे औरंगाबादला नव्हतो मी तिथे. हो पण का? होतो मी खरं, म्हणजे 15 त्या. नोकरीत नव्हतो, म्हणजे बाहेर होतो. हो हो हो. प्रपोजल्स वगैरे करायचो मी तेव्हा. तुम्ही कुठच्या ब्रांचला बी होता? नाही नाही, मी तर रिटायर्ड झालो होतो मी अच्छा, तिथे. रिटायर झाल्यानंतर आला होता. हा. हा, मिसेसची बदली झाली होती तिथे हा गव्हर्नमेंट हा. कॉलेजला. राईट राईट राईट. त्याच्यामुळे आलो होतो. आणि BM ची बहीण राहते ना हा सेक्टर हा. 8 ला. हा, एकदा भेट झाली की वाटतं आपण BMच्या तिथे त्या घरात करेक्ट एनसी करेक्ट शहरात राहत होतो मी तेव्हा. करेक्ट करेक्ट. हा, राईट राईट. एकदा भेटलं झालं, कारण तुम्ही मला मिसेस माझी गव्हर्नमेंट कॉलेजला आहे. हो. हम्म. केव्हा रिटायर झाला तुम्ही? मी 2013 ला घेतलं प्री मॅच्युअर रिटायरमेंट. अच्छा. हा. मी 2007ला सोडली. हो का? हम्म. आपली संख्या काही वाढत नाही वाटतात. सकाळी एक बॅच झाली ना, आता सकाळी 13-14 लोक होते. अच्छा अच्छा. सुरू करायचं का आपण मग थोडं? चालेल ना. प्रिफरन्स पण खरं या वेळेला 21 लोकांनी दिला होता. हा, ह्या वेळेला जास्त प्रिफर आपण नाही आले जास्त अजून. बघूया, थोडे जॉईन होतील या वेळेला. हो हो. चालेल ना. चालेल चालेल. हा, मी हा. म्यूट करतो माझा. हो, येस. जय गुरु. बालबोध वर्गस्य प्रथम सत्रे भवतां सर्वेषां हार्दिक स्वागतम. एवढं एकच वाक्य संस्कृतमध्ये बोलू आपण. जसं मोदी जेव्हा भाषण सुरू करतात त्यावेळेला त्या त्या राज्यातल्या भाषेत बोलतात, तेवढं एक वाक्य बोलू. बाकीचं मग आपण हळूहळू जेव्हा संस्कृत शिकू, तेव्हा कालांतराने आपल्याला संभाषण करता आलं संस्कृतमध्ये, तर आपण त्याचा प्रयत्न करू. आता हे जे आपण काल परवामध्ये शिकलो, की भाषेचा विकास झाला तो स्वरांमधून झाला, आणि स्वरांची एक बांधणी ठरली, एक नियम ठरला, आणि त्यातून मग माणूस साचेबद्ध संस्कृत आणि त्यानंतर साचेबद्ध भाषा ही शिकला. आता ह्याला आपण नैसर्गिक भाषा म्हणतो. या नैसर्गिक भाषेसाठी आपण एक लहान मुलाचं उदाहरण घेऊ. की लहान मूल जेव्हा बोलण्याच्या अवस्थेला येतं, त्यावेळी ते स्वतःहून काही अक्षरं बोलायला लागतं, जी त्याची स्वतःची असतं. किंवा ब असतं, किंवा म असतं, किंवा स असतं. तर ही नैसर्गिकपणे साधारणपणे लहानपणी तोंडातून आपोआप येणारी अक्षर आहे. कदाचित जेव्हा पहिला माणूस आला असेल तेव्हाही तो असंच काहीतरी बोलला असेल. एक अक्षरापासून सुरुवात झाली असेल, कारण त्यावेळेला कुठल्याच गोष्टीला काहीच नाव नाहीये. ही नावं नंतर कालांतराने माणसाने सगळ्या गोष्टीला दिली. मग जी काय नावं ठरली त्यावेळेला, ती सगळी एकाक्षरी असतील. जसं
आपण ख म्हणजे आकाश म्हणतो, ग म्हणजे गमन करणे, फिरणे म्हणतो. तशी त्यातून शब्द तयार झाल्यानंतर मग ख ग, त्याने पक्षी पाहिला, तो वरती उडतोय म्हणजे आकाशात गमन करतोय, म्हणून तर ख ग नावाचा शब्द तयार झाला. तर अशा प्रकारे हे प्रत्येक गोष्टीला मग त्यांनी विचारपूर्वक, काही अंशी नैसर्गिकपणे नावं ठरवली आणि त्यातून मग हळूहळू अनेक पिढ्यांमध्ये भाषेचा विकास झाला. नंतर काही व्याकरण तज्ज्ञांनी, म्हणजे त्यावेळेचे जे व्याकरण ऋषी होते, त्यांनी त्याला नियम ठरवण्याचा प्रयत्न केला. अनेक ऋषींनी केला. आणि आज जे आपण संस्कृत बघतो, ते पाणिनी नावाच्या ऋषींनी, पाणिनी नावाच्या व्याकरणविदांनी नियमबद्ध केलेलं संस्कृत बघतो. हे संस्कृत इतक्या नियमबद्ध पद्धतीने वापरलं जातं आणि आजही तसं आहे. किंबहुना आपण जे संस्कृत वापरतो आज ते कदाचित 3000-4000 वर्षापूर्वी जे होतं, महाभारत काळात जे होतं, त्याचंच बरचसं स्वरूप आहे किंवा तर समजायला सोपं त्या प्रकारचंच वाटतं आपल्याला. कारण गीतेमधलं, महाभारतामधलं संस्कृत हे आपल्याला जवळचं वाटतं. त्याचं कारण की मधल्या काळामध्ये त्याचा वापर त्याच पद्धतीने केला गेला. राजा भोजच्या काळामध्ये संस्कृतचा भरपूर विकास झाला, खूप काव्य निर्माण झालं. कालिदासासारख्या श्रेष्ठ कवींनी काव्य नाटक निर्माण केले आणि त्यातून जे साहित्य निर्माण झालं ते साहित्य म्हणून श्रेष्ठ होतं, संस्कृत भाषा म्हणूनही तितकं श्रेष्ठ होतं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये संस्कृत बऱ्याच प्रमाणामध्ये अनटचड राहिली. कारण मुस्लिमांचं आक्रमण आणि इंग्रजांचं आक्रमण या काळामध्ये आणि नंतरच्या काही काळामध्ये सुद्धा या भाषेला महत्त्व दिलं गेलं नाही आणि ते एका विशिष्ट वर्गापुरतीच ती मर्यादित राहिली. आणि आता आपण परत तिला एक रिवाईव्ह करायचा प्रयत्न करतोय, तिला आपण पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण की ती आता ह्या सगळ्या भाषांची जननी आहे. आपला एक तो मोठा सांस्कृतिक ठेवा आहे आणि तो काळाच्या ओघात संपू नये. कारण जेव्हा आम्ही कॉलेजला असताना म्हणायचो की संस्कृत ही मृत भाषा आहे, आजही असं म्हटलं जातं की हे का शिकतो आपण, ही मृत भाषा आहे. पण त्या मृत भाषा जो आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये इतकं काही ज्ञानाचा, साहित्याचा, काव्याचा, त्या काव्यातल्या सौंदर्याचा, भाषेतल्या सौंदर्याचा ठेवा आहे की तो उलगडून बघताना माणसाला निश्चितपणे एक आनंद होतो आणि काहीतरी नवीन मिळाल्याचं समाधान सुद्धा लाभतं. तर आपण एक छोटा प्रयत्न करूया. जो आपण शिकणार आहोत तो अभ्यास साचेबद्ध आहे. भारतीय विद्याभवनने दिलेल्या शिक्षणा पद्धतीने आपण जाणार आहोत. त्यांनी दिलेला जो सिलेबस आहे, जी अनुक्रमणिका दिली त्यांनी आपल्याला की या प्रकारे शिकायचं आहे, तेच आपण शिकणार आहोत. त्याच्या बाहेर कदाचित आपण थोडंफार चर्चा करू शकतो, पण मुख्यत्वे आपण साचेबद्ध दिलेला अभ्यास हाच करूया. सोपा असेल, आपण सामूहिक प्रयत्नांनी तो करूया. मी आजची स्लाइड शेअर करतो. दिसतंय सर्वांना हे? ही स्लाइड दिसते? कोणी सांगेल का मला? हो 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 दिसते. हो दिसते हो दिसते. दिसते, हा. आता ही काही शब्द आहेत. ही शब्द मी एकट्याने वाचून दाखवण्यापेक्षा किंवा सांगण्यापेक्षा आपण सगळे मिळून याच्यावरती काम करूया. आपण सध्या 6 लोक आहोत, 7 लोक आहोत मी धरून. तर आपण एक एक अक्षर वाचू, त्याचा अर्थ वाचू आणि पुढे जाऊ. हे सुरुवातीला शब्द दिलेत त्यांनी. त्या शब्दाचं पहिलं त्यांनी दिलेलं इथं शब्दहा वर लिहिलेलं इथे. शब्दहा हा संस्कृत शब्द आहे आणि त्याच्या पुढे विसर्ग आहे. हे 2 टिंब जे आहेत राईटला दिलेले, ते आपल्याला माहिती आहे की विसर्ग आहे.
शब्द, शब्दः. शब्दः जे आहे ते शब्द या शब्दाचं बहुवचन आहे. संस्कृतमध्ये याला बहुवचन म्हणतात. मराठीमध्ये आपण त्याला अनेक वचन म्हणतो. अनेक शब्द असल्यामुळे त्यांनी शब्दः असं लिहिलेलं आहे. पहिला शब्द मी वाचतो. त्यांनी दिलाय त्वम. आता त्वमचा उच्चार करताना काल आपल्याला सांगितलं गेलं तसं शेवटचं म जे असतं शब्दामधलं किंवा वाक्यामधलं त्याचा पाय तोडला जातो. त्याला हलंत म्हणतात. जो शब्द पूर्ण असतो तो पूर्ण असतो, जो पूर्ण नसतो तो हलंत असतो. आणि हलंत शब्द ओळखू यावा म्हणून त्या अक्षराच्या खाली ज्या ठिकाणी अक्षर संपतं त्या ठिकाणी छोटीशी रेख उजवीकडे जाणारी दिली जाते आणि त्याचा उच्चार अर्धवट केला जातो. त्वम असं म्हणत नाही, त्वम असं म्हटलं जातं. त्वम हे एक सर्वनाम आहे आणि त्याचा अर्थ आहे तू. जेव्हा आपण समोरच्या माणसाला उद्देशून काही बोलतो त्यावेळेला ते त्वम, तू असं म्हटलं जातं. इथपर्यंत मी वाचलं. पुढचा शब्द कुणी वाचा. आपण सिरियली जाऊयात वाटलं तिथे. पहिलं नाव आहे माझ्यासमोर राजेंद्र कोलेकरजींचं. पहिला शब्द तुम्ही वाचा. पत्रम, पत्र. हा पत्रम लेटर. शब्द त्वम सारखाच आहे. पत्रम याचा अर्थ पत्र. म्हणजे साधारणपणे हे मराठी सारखीच नाव आहे. पत्रम हे एक प्रकारचं नाम आहे आणि हे नाम त्याला म एंडिंग आहे आणि हलंत म आहे. पुढचं अक्षर SK यांनी वाचावं. मला ते ओळखू येत नाही नाव ते. SK. पुस्तकम. पुस्तकम त्याचा अर्थ पुस्तक. पुस्तक. जसं पत्रम सारखं पुस्तकम. पुढचं अय्यर मॅडम आहेत का? हा. अक्षरम, अक्षर, अक्षर अल्फाबेट. हा, अल्फाबेट. हा. अक्षर. पुढचं शुभदा कुलकर्णी आहेत का जागा? एकम, एक. एक. एकम हे अंक पण आहे आणि त्याच वेळेला जसं वरती आपण बघितलं पत्रम, पुस्तकम, अक्षरम ही नामं आहेत. तसं एकम हे एक प्रकारचं नाम पण म्हणतात की विशेषण आहे ते. एक पुस्तक, एक ग्लास, एक काही पण. तर हे एक विशेषणाचं काम करतं. एकम त्याला एक असं न म्हणता ते म लागलेलं आहे. पुढचं निलिमा चव्हाण मॅडम. जलम, जल. जलम म्हणजे जल. पुढे कोण आहे? अरे वाढली संख्या. वेदश्री. मी वाचू का? रवींद्र हो. जोशी. वाचा कोणी? हा. दुग्धम, दूध, दुग्धम मिल्क. म्हणजे दूध किंवा मिल्क. पुढे इरा. वाचणार का? इरा देशपांडे. हो. 7व्या नंबरचं वाच. घृतम, तूप, हम्म. घी, घी. घी. येस. घृतम हा शब्द आपल्याला बरेचदा माहिती असतो. आयुर्वेदिक औषधामध्ये अमुक घृत तमुक घृत असं म्हटलं जातं. तर घृत म्हणून आपल्याला माहिती आहे. संस्कृतमध्ये त्याला घृतम म्हटलं जातं. पुढे कोण? वेदश्री किंवा स्मिता इंगळे कोणी वाचेल? हा. मधुरम, गोड, मधुरम मीठा. स्वीट. मधुरम हे मधुर माहिती आपल्याला. त्याला हलंत म लागलं. संस्कृतमध्ये मधुरम झालं. पुढचं स्मिता मॅडम. स्वच्छम, स्वच्छम. स्वच्छ, क्लीन, क्लिअर. या जे स्वच्छ आहे त्याला हलंत म लागलं. स्वच्छम. हम्म. हो. पुढचं सुधा मॅडम. न, नाही, नाही. नॉट. नाही, नॉट. येस. न हे नकारात्मक वापरलं जातं. हे अव्यय म्हणून वापरलं जातं. अव्ययाचं काय असतं की जसं नाम असतं ते त्याला विभक्ती लागून त्याचं स्वरूप बदलत जातं. क्रियापदाचं पण स्वरूप बदलत जातं.
विशेषणाचं पण अनेकदा नामाप्रमाणे किंवा क्रियापदाप्रमाणे स्वरूप बदलतं. पण हे जे शब्द असतात ज्याला अव्यय म्हटलं जातं, अव्यय, व्यय म्हणजे ज्याला खर्च होत नाही, जे बदलत नाही, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये तसंच राहतं, ते असं एक न जे आहे हे अव्यय आहे. पुढे गिरीशजी, गिरीश देशपांडे. हो. मा मा, म्हणजे नको, नको, मत किंवा नॉट. मा, नॉट. मा हे सुद्धा नकारात्मकच अर्थ देत आहे. मा, नको. न आणि मा मध्ये फरक आहे. न म्हणजे नाही, मा म्हणजे नको. मा हे सुद्धा अव्ययच आहे. याचं स्वरूप सुद्धा विभक्तीप्रमाणे कधी बदलत नाही. आणि या ठिकाणी त्वम म्हणजे तू. आता हे एकदा सुरुवातीला बघितलं आपण, तर ही 11-12 अक्षरं आपण आता बघितली. पत्रम, पुस्तकम, अक्षरम, एकम, जलम, दुग्धम, घृतम, मधुरम, स्वच्छम, न, मा आणि त्वम. आता हे शब्द आहेत, याचं काही क्रियापद आपण बघूया. रवींद्र जोशी साहेब, पहिलं क्रियापद वाचाल तुम्ही? पठ, पठ, वाच, शिक, पढ, सीक, रीड, लर्न. या. आता हे क्रियापदानी दिलंय. क्रियापद हे एकवचनी आणि क्रियापदानी हे बहुवचनी आहे. जेव्हा अनेक क्रियापद असतील तेव्हा त्यांनी क्रियापदाने दिलंय. इथे आपण जे शब्द, 3च शब्द शिकणार आहे आपण आज, जास्त नाहीये. जे 3च क्रियापद शिकणार आहे आपण. याच्यामधलं पहिलं जे आहे ते पठ आहे. त्यांनी कंसामध्ये पठ दिलंय आणि कंसाच्या बाहेर पठ दिलंय. हे कंसामध्ये दिलेलं आहे, याला धातू म्हटलं जातं. धातू हे अगदी मूळ शब्द आहे. मूळ शब्दाचं हे स्वरूप आहे, त्याला धातू म्हटलं जातं. या धातूवरती भाषेच्या ओघात, भाषेच्या विकासाच्या ओघामध्ये अनेक प्रकारचे संस्कार होऊन, लिंग वचन विभक्तीप्रमाणे बदल होऊन मग त्याचं स्वरूप बदलत बदलत ती भाषा परिपूर्ण बनलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला फक्त एकच त्यातला भाग आहे, पठ पासून बनलेलं आहे पठ. त्याचा अर्थ होतो वाच किंवा शिक, वाच. म्हणजे एक प्रकारचं हे आज्ञार्थी आहे. कुणीतरी कुणाला तरी सांगतं की हे वाच, पठ. पुढचं आणखी खाली कुणी आहे? मी म्हणू का? हो हो हो. लिख, लिख म्हणजे लिही, हा, लिख, राईट. राईट. हा, म्हणजे हे तिन्ही भाषामध्ये दिलंय, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. हो. ज्याला मातृभाषा किंवा वापरायची असेल. आता ही जी परीक्षा असते याच्यामध्ये आपल्याला एक भाषा डिक्लेअर करावी लागते की त्या भाषेत आम्ही उत्तर लिहिणार आहे. त्याला आपण काही पूर्णपणे संस्कृतमध्ये लिहिणार नसतो. थोडासा भाग कदाचित संस्कृत असतं, की ज्या भाषांतराचा भाग असतो तेवढा फक्त मराठीमधून किंवा हिंदीमधून किंवा इंग्रजीमधून संस्कृतमध्ये करायचा असतो. अदरवाईज आपण ती आपली जी भाषा असेल तीच वापरतो. म्हणजे आपली सध्या जे आपण असं गृहीत धरू की मराठी आपली आहे, काही लोकांची हिंदी असू शकेल. तर लिख, लिख, लिही. तिसरं कोण आहे? सोनाली मॅडम किंवा रिअल मी? हॅलो, हा मी बोलू का? हा बोला. पा, पीब, पी, हा. पी, ड्रिंक. आता इथे थोडा फरक तुम्हाला दिसेल. हे धातू जे वर बघितले आपण, पठ, लिख, हे याचं अंत हलंत आहे. थ जे अलंत आहे, ख जे आहे ते हलंत आहे. पण पा हे हलंत नाहीये, कारण ह्या प ला समोर रेष आहे, त्यामुळे तो पूर्ण शब्द झालेला आहे. आता हे पुढचं जे पठ आहे, हे पठ कसं झालं? धातू पठ, त्याच्यामध्ये अ वाढवलं, ते झालं पठ. लिख, त्याच्यामध्ये अ वाढवलं म्हणजे प्लस केलं, ते झालं लिख. तसं प मध्ये पा ऍड केलेला हाच धातू आहे.
जे काही धातू अशाही आहेत की जे हलंत नाही आहेत, ते पूर्ण स्वरूपात आहे. जेवतात. तर पा, आता इथं वरती आपण बघितलं की पठचं पठ झालं, लिखचं लिख झालं, पण पाज पिब झालं. म्हणजे काही शब्द असेही असतात की त्याचा धातू वेगळा असतो आणि वापरामध्ये वाक्यांमध्ये येणारा शब्द हा वेगळा असतो. म्हणजे धातू हाच किंवा धातूचं थोडंसं मॉडिफाईड स्वरूप हाच असेल असं नाही. तर धातूचं पूर्णपणे बदललेलं स्वरूप हे वाक्यांमध्ये, वापरांमध्ये, भाषेमध्ये येतं. जसं पाचं पिब झालं, त्याचा अर्थ होतो पी. आपण 3 शब्द बघितले, पठ, वाच, लिख, लिही, पिब, पी. इथपर्यंत ठीक आहे, जास्त फास्ट नसेल. आता आपण इथे बघितलं क्रियापदानी झालं आपलं, इथे शब्द झाले, इथे क्रियापदानी हे शब्द झाले, इथे क्रियापद झाली. आता आपण वाक्यावर आलेलो. वाक्यानी, वाक्य एक वचन, वाक्यानी अनेक वचन. आता इथे त्यांनी पहिले 3 दिलेत जे आपण ऑलरेडी बघितलेले. पठ, लिख, पिब, वाच, लिही, पी. या ठिकाणी हे एक शब्दाचं वाक्य आहे. जे आपण काही बोलताना काही आवश्यक नाही की याच्या मध्ये काही अलीकडे किंवा पलीकडे काही लिहिलं पाहिजे. नुसतं पठ म्हणलं तरी पण समोरच्याला कळतं की वाचायला सांगितलंय. लिख म्हटलं तरी त्याला कळतं की हे लिहायला सांगितलंय. पिब म्हटलं तरी सांगितलं की याला प्यायला सांगितलं. म्हणजे एका अक्षराचं हे वाक्य आहे. असं शक्यतो नसतं पण असू शकतं, आणि इथे आहे. पठ, लिख, पिब हे एक अक्षराचं वाक्य. आता पुढचं, पुढे कोण वाचेल आता इथे? सीमा रत्नपारखी. तुम्ही वाचाल पुढचं वाक्य. त्वम पठ. त्वम पठ. तू वाच. तू तू पत्र पढ. तू पत्र वाच. हा. यू रीड. यू रीड. म्हणजे त्वम पठ, त्वम आपण बघितलंय. आता इथे आपण बघितलं की त्वम जे होतं इथे पहिल्या वाक्यामध्ये, हे म हलंत आहे, त्वम. आणि इथे आपण जेव्हा वापरलं तेव्हा हे त्वम, तो वरती आपण अनुस्वार दिलेला आहे. म्हणजे जेव्हा नुसतं क्रियापद असतं किंवा वाक्याच्या शेवटी जेव्हा ते म वापरलं जातं त्यावेळेला ते म हलंत असतं. नुसतं क्रियापद जेव्हा लिहिलं जातं त्यावेळेला ते त्व आणि हलंत म असं असतं. पण जेव्हा वाक्याच्या मधल्या भागामध्ये किंवा सुरुवातीच्या भागामध्ये जेव्हा हलंत म वापरलं जातं कुठतरी, त्यावेळेला त्या मचं रूपांतर अनुस्वारामध्ये होतं. जसं या ठिकाणी झालंय, त्वम पठ, तू वाच. पुढचं, त्वम लिख, तू लिही. त्वम पिब, तू पी. आता वरती आपण एक अक्षराचं वाक्य बघितलं, खाली आपण इथे 2 अक्षराचं वाक्य बघितलं. त्वम पठ, त्वम लिख, त्वम पिब. इथपर्यंत एकदम सोपं आहे, काही अवघड काहीच नाही याच्यामध्ये. आता पुढे जाऊ आपण. APR, एप्रिल आहे का हे इनिशियल आहे? APR कुणाचं आहे? आहेत का तिथे? नाही तर परत सुरुवातीपासून घेऊयात मग. अजून कोणी आहेत का? मी आहे सर. हा, या. सुरेखा के. हे पहिलं वाक्य वाचा तुम्ही. त्वम पत्रम पठ. त्वम पत्र पत्रम. वाच. हा, तू पत्र वाच. तू पत्र वाच, तू पत्र पठ. यू रीड लेटर. या. त्वम पत्रम पठ. आता हे इथे सुद्धा तुम्हाला आठवत असेल की आपण पत्रम जेव्हा बघितलं सुरुवातीला तेव्हा ते म हलंत होतं. पण जेव्हा वाक्याच्या मधल्या भागात ते आलं, त्वम पत्रम पठ, तू पत्र वाच, त्यावेळेला त्याचं रूपांतर त्या हलंत मचं अनुस्वारामध्ये झालं. म्हणून लिहिताना त्वम पत्रम पठ, उच्चारामध्ये
हलंत मचा उच्चार आणि ह्याचा उच्चार सारखाच आहे. त्याच्या खाली त्वम पत्रम लिख, तू पत्र लिही, तू पत्र लिख, यू राईट अ लेटर. त्वम दुग्धम पिब, तू दूध पी. हिंदीमध्ये पण तेच, यू ड्रिंक मिल्क. हे 3 वाक्य 3 शब्दांची आपण बघितली. त्वम पत्रम पठ, त्वम पत्रम लिख, त्वम दुग्धम पिब. आता पुढचं 4 अक्षरी कोण वाचील? मी वाचतो. राहेगावकर आहेत का? अच्छा. नाही. हा बोला ना सर. वाचाल का तुम्ही हे एक खालचं 1 नंबरचं? हा वाचा ना सर. त्वम एकम पत्रम पठ, तू एक पत्र वाच. तू एक पत्र पढ, यू रीड अ लेटर. आता या ठिकाणी सुद्धा त्वम एकम पत्रम. आता इथे हे अजून एक शब्द वाढवला इथे वाक्यात त्यांनी. एकम. त्या ठिकाणी सगळेच हलंत म होते, ते हलंत म जाऊन त्याच्यावर अनुस्वार आलेला आहे. त्वम एकम पत्रम पठ. सो वरते साहेब आणखी मॉडिफाय केलं त्यांनी. त्वम एकम पत्रम लिख, त्वम मधुरम दुग्धम पिब. तर हे एकम आणि मधुरम हे आपण जेव्हा सुरुवातीला शिकलो त्यावेळेला त्याचं म हलंत होतं, म पाय तुटलेलं होतं. त्याचं रूपांतर या ठिकाणी अनुस्वारामध्ये झालं. म्हणजे आपण आता काय शिकलो? एका शब्दाचं वाक्य, 2 शब्दाचं वाक्य, 3 आणि 4 शब्दाचं वाक्य. आपण हे शिकलो की हलंत म असतं त्याचं रूपांतर वाक्याच्या सुरुवातीला जेव्हा ते हलंत म वापरलं जातं किंवा मध्ये कुठेतरी वापरलं जातं त्यावेळेला त्याचं रूपांतर अनुस्वारामध्ये होतं. पण जर वाक्याच्या शेवटी असेल तर ते हलंत म तसंच राहतं, त्यात बदल होत नाही. ते वाक्य जेव्हा पुढे येईल आपल्याला त्यावेळेला त्याला बघू आपण. आता इथे जमतं का बघू आपण आपल्याला. इथे एक वाक्य त्यांनी दिलंय भरायला. त्वम रिक्त स्थान जलम रिक्त स्थान. याला भरता येईल का आपल्याला? काही वाक्य पूर्ण करता येईल का? हो करता येईल. हा. त्वम शीतलम ओके. शीतलम जलम स्वच्छम पिब. शुद्धम जलम पिब. शीघ्रम. शीघ्रम अजून एक शब्द वाढेल पुढे आणखी, कारण आपल्याला 2 शब्द भरायचे. त्वम स्वच्छम जलम पिब. स्वच्छम जलम पिब, शीतल शीतलम जलम शुद्ध पिब, जलम पिब. उष्णम शीतलम जलम पिब. हा. इथे त्यांनी स्वच्छम घेतलेलं आहे. त्वम स्वच्छम जलम पिब. पुढचं कोणी ट्राय करेल? त्वम रिक्त स्थान. हा. त्वम एकम पुस्तकम पठ. या ठिकाणी एकम वापरलं. त्वम एकम, एकम या ठिकाणी विशेषणाचं काम करतं. संख्या आहे ती, पण कोणती पुस्तकं? एक पुस्तक. एकम पुस्तकम पठ. शिकलो 30 शब्द शक्यतो वापरू आपण. नवीन शब्द न वापरता जे आता आपण 5-6 शब्द शिकलो त्यातल्या शब्दाचा वापर करून आपण रिक्त स्थान भरूया. संस्कृत पुस्तकम पठ. संस्कृतम पुस्तकम पठम. पण कसं आपण शब्द न गेले न वापरू नको. आपल्याला जे आपल्याला आहेत सध्या अभ्यासाला तेच वापरू. आपल्या ह्या अभ्यासक्रमापुरतं. मग एखाद्या दिवशी आपण तशी वाटलं स्पर्धा ठेवू की त्या स्पर्धेमध्ये मग कोण कोण काय काय एक्स्ट्रा भरून करू शकतं बघू आपण. तिसरं त्वम पत्रम पठ पण होऊ शकतं ना. लिख. हो, पठ त्वम पण चालेल, पत्रम लिख. लिख पण चालेल, त्वम पत्रम पठ. पठ किंवा लिख.
हे पण तसंच असणार आहे. एकम पुस्तकम आणि पठ पठ. पठ. त्वम रिक्तस्थान घृतम. पिब घृतम म्हणजे त्वं काय? घृतम म्हणजे तूप. घृत. तूप त्वं मधुरम मधुरम घृतम पिब. म- हा असेल मधुरम मधुरम तर घृतम मधुरम पिब. घृतम पिब. बरोबर शुद्धम. त्वम शुद्धम घृतम पिब. स्वच्छम शुद्धम घृतम पिब. आता ह्याला आपल्याला संस्कृत मध्ये करायचं आहे. करता येईल. त्वम स्वच्छम अक्षरम त्वं लिख. स्वच्छम अक्षरम लिख. त्वम स्वच्छम अक्षरम लिख. 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 पण हे अक्षरही आहे म्हणजे अनेक वचन आहे ना, मग नाही त्याला ऍक्च्युली अक्षरमच ते येतं का? ते हे चुकलेलंच आहे. ते अल्फाबेट्स नको याला या ठिकाणी, कारण अक्षरम हे एक वचनीच आहे ते. हा म्हणजे टायपिंग मिस्टेक. अक्षर एकच अक्षर आहे ते. कारण अजून आपल्याला हे नाही ना, म्हणजे बहुवचनामध्ये नाही जास्त आलेलं आहे. पत्र लिहू नको, आठवतं का बघा बरं. त्वम पत्रम मा लिख. पत्रम. हा त्वम त्वम पत्र पत्रम न लिख. न लिख. न लिख. पत्रम न मा लिख. पत्रम मा लिख. मा येते. मा. म्हणजे पत्रम मा त्वम लिख. इथं जे आहे ना, हे अध्यारूप आहे. त्वम तिथं लिहिलेलं नाही त्यांनी. पत्रम मा लिख. म्हणजे बरेचदा असं संदर्भानुसार आपल्याला करता कोण आहे ते ओळखता. इथं ते त्वम लिहिलं उत्तरामध्ये, पण त्वम तिथं पर्टिक्युलर नाही लिहिलेला. पत्रम मा लिख. म्युटेड ट्रायो आणि सीटीडी दोन्ही बंद करायचं. पत्रम लिखम न असं नाही होत का? नाही लिख, लिखम नाही. हे आज्ञार्थी वाक्य आहे ना हे. पत्र अच्छा. लिहू नको. पत्रम मा त्वम स्वच्छम अक्षरम लिख. त्वम पत्रम मा लिख. पुस्तक वाचू नको. पुस्तकम पुस्तकम मा पुस्तकम मा पुस्तकम मा वाच. वाच मा पठ. मा पठ पुस्तकम पुस्तकम मा मा पठ. 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 इंटरनेट सकाळी त्वम पुस्तकम मा पठ. मधुरम त्वम हे दुग्धम अध्यारूप पिब. आहे ठिकाणी. मधुरम दुग्धम पिब. गोड दूध पी. मधुरम दुग्धम पिब. मधुरम दुग्धम पिब. दुग्धम पिब. पिब. मधुरम दुग्धम पिब. हो येऊ शकतो त्याला. बरोबर ठीक आहे चालेल. 8:30 ते 8:30 ते 10 झालं. पुस्तकम पठ. हा. होत आहे. एकम पुस्तकम पठ. पुस्तकम एकम पठ. पुस्तकम पठ. इरा इरा कुठे आहे? झोपली का? नाही सर आहे. मग तू काही बोलत नाही, समजत नाही का काहीच? सर समजतंय पण म्हणजे एक सोबत सगळे बोलतात म्हणून. नाही नाही बोल ना तू. तुला प्रयत्न कर. एक पुस्तक वाच. कसं बोलणार संस्कृत मध्ये? एकम पुस्तकम पठ. व्हेरी गुड. शाबाश. जमलं की. आता इथे बघा, हे टेबल सारखं आहे. एकम मा पिब लिख पठ. पत्रम दुग्धम जलम घृतम पुस्तकम. आता ह्याच्या जोड्या लावायच्या आपल्याला. एकम पुस्तकम. एकम पुस्तकम पठ. सिरियली घ्यायचं का एकम आपण पहिल्यापासून? पुस्तकम पठ. हा कारण काय होतं, नाही तर मग ते एकच 2-3 लोकच बोलतात. ज्यांना येतं तेच बोलतात.